मराठी रंगभूमीवरील गाजत असलेलं एक ऐतिहासिक नाटक ज्यामुळे लोकप्रियतेचे उच्चांक गाठले गेले ते म्हणजे शंभूराजे। डॉक्टर अमोल कोल्हेंचा जबरदस्त अभिनय आणि संवाद फेक यामुळे नाट्यगृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। एंट्रीतच त्यांना टाळ्यांच्या रूपात प्रेक्षकांकडून मिळालेली दाद सर्व काही अधोरेखित करून जाते। महत्त्वाचं म्हणजे या नाटकात अभिनय करणाऱ्या सर्वच कलाकारांनी जी ऐतिहासिक पात्र उभी केली आहेत त्याला खरंच तोड नाही। शंतनू मोघेच्या या नाटकामध्ये दोन भूमिका आहेत। पहिली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि दुसरी म्हणजे गणोजी शिर्केंची व्यक्तिरेखा, जी अगदी यशस्वी आणि उत्तमरित्या पार पाडली गेली आहे। तसंच शंभूराजेंप्रती निष्ठा व्यक्त करणारी, प्रसंगी करारी आणि कणखर अशी येसूबाईची व्यक्तिरेखा शर्मिष्ठा राऊतने खूपच मेहनत करून साकारल्याचं दिसून येते। त्याशिवाय लतिका सावंत, राजन बने, विलास सावंत या कलाकारांच्या भूमिका मंचावर जिवंत वाटतात। या नाटकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांचा स्वराज्यातील कार्यकाळ जो खूपच खडतर होता तो नेमकेपणाने मांडलेला दिसून येतो। यामध्ये स्वकीयांकडून झालेला विरोध असेल किंवा औरंगजेब सोबत संभाजी महाराजांनी मृत्यूलाही लाजवेल अशी कडवी झुंज असेल, यासारखे अनेक प्रसंग अभ्यास करून या नाटकात सादर करण्यात आले आहेत। शंभूराजे या नाटकाच्या आणखीन काय खासियत आहेत ज्यामुळे हे नाटक दर्जेदार ठरलंय आणि ते आपण पाहिलाच पाहिजे, ते आहे पुढील प्रमाणे। क्रमांक 1, या नाटकात संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा डॉक्टर अमोल कोल्हेंनी जिवंत केली आहे। यासाठी सर्वप्रथम त्यांच्यातील अभिनयाला पैकीच्या पैकी गुण द्यायलाच हवेत। नाटक पाहताना काही प्रसंगी खरोखरच संभाजी महाराज आपल्या समोर उभे आहेत का असा आभास निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच शंभूराजे हे जिवंत नाट्य अनुभव देणारं नाटक वाटत राहतं। क्रमांक 2, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतला आपण पडद्यावर फारशी गंभीर भूमिका करताना पाहिलं नसेल, पण या नाटकाच्या निमित्ताने एकूणच तिचा अंदाज, तिचं मंचावर वावरणं अस्खलित वाटतं। एकीकडे आपल्या भावावर असलेलं प्रेम तर दुसऱ्या बाजूला आपल्या पती धर्माच्या कात्रीत सापडलेली येसूबाई तिने छान रंगवली आहे। तर शंतनू मोघेसाठी आव्हानात्मक असलेल्या दोन भिन्न व्यक्तिरेखा स्मरणीय ठरल्यात। राजन बनेंच्या देहबोलीतून आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळून उभार झालेला क्रूरकर्मा औरंगजेबही मनात भय आणि चीड निर्माण करतो। क्रमांक 3, शंभूराजे नाटकाचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक यासह कलाकारांनी या नाटकाचा बारकाईनं केलेला विचार आणि अभ्यास आपल्याला या निमित्ताने दिसून येतो आणि म्हणूनच जुन्या काळातील शब्द, वाक्य आणि त्यावेळेचे राहणीमान वास्तवपूर्ण झाल्यासारखं वाटतं। क्रमांक 4, नाटकाच्या तांत्रिक बाबींचा विचार करायचा झाला, जसं की संदेश बेंद्रेंचं नेपथ्य किंवा शीतल तळपदेची प्रकाश योजना असेल, त्याचबरोबर नटांची रंगभूषा, वेशभूषा ही त्या प्रसंगानुरूप खूपच अस्खलित वाटत राहते आणि ती लाजवाब झालीये। क्रमांक 5, सर्वात शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऐतिहासिक नाटक प्रेक्षकांसमोर विशिष्ट काळातील पात्र उभी करतात आणि आपल्याला प्रेरणा तर कधी राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करतात। मराठी मुखातून एकच गर्जना तुंजवेल, शंभूराजे ऐतिहासिक नाटक हे सर्व निकष पूर्ण करतो आणि ते पाहिल्यावर नाट्यगृहाबाहेर पडताना छाती अभिमानाने फुललेली असते आणि ऊर भरून येतो। आजच्या तरुण पिढीनं देखील या नाटकातून आदर्श घ्यायलाच हवा। मराठी रंगभूमीवर सुवर्णपान ठरलेल्या शंभूराजे हे नाटक आपण अनेकदा पाहायला हवं, हेच मी या निमित्ताने सांगू शकीन। शंभूराजे हे नाटक जर का आपण पाहिलं असेल तर नक्की सांगा आम्हाला आपल्याला ते कसं वाटलं या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये। आणि मराठी नाट्य वर्तुळातील लेटेस्ट अपडेट्ससाठी पहा फक्त राजश्री मराठी। नमस्कार, मी डॉक्टर अमोल कोल्हे। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।